वर्ष काम केलं. बाबा आढावांना सुद्धा श्रद्धांजली व्हायची होती. सहकारी मित्र शांतीलाल सुरतवाला त्यांच्यासोबतसुद्धा मी काम केलेलं आहे. आणि खासदार करमाडी साहेबांना सुद्धा श्रद्धांजली. या सगळ्या लोकांसोबत मी काही ना काही वेळ एकत्र आम्ही काम केलेलं होतं. त्यातल्या त्यात मग अजितदादांसोबत तर जवळजवळ 34 वर्षांचा माझा त्यांच्यासोबतचा हा प्रवास होता. तो प्रवास असा ॲब्रप्टली एंड झाला, त्याचं खूप दुःख आहे. माझी पुणे शहरातली जी शेवटची राजकीय नेमणूक जी असेल ती माझी असेल त्यांनी केलेली. मला गटनेता म्हणून त्यांनी निवडून दिलं, म्हणजे माझी नेमणूक केली. आणि त्याहून म्हणजे अतिशय म्हणजे टची गोष्ट म्हणजे अशी आहे की मला त्यांना थँक्ससुद्धा म्हणतात. ते त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी त्यांचा फोन सकाळी 7:30-8 वाजता चालू करतात ते, म्हणून मी फोन करत होतो त्यांना. म्हणजे फोन स्विच ऑफ लागत होता. 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतर मी पावणे 8ला मेसेज पाठवला त्यांना की थँक्यू आणि मी चांगलं काम करून दाखवेन आणि तुमची ठरवलेली निवड ही सार्थ करून दाखवेन. तरीसुद्धा म्हटलं 8-8:15 परत 8ला एक फोन केला, 8:15ला फोन केला. तर रागाने त्यांच्या PAला फोन केला की दादा फोन कसं ऑन करत नाही. त्यांनी मला सांगितलं दादा इज ऑन इज वे फ्रॉम मुंबई टू बारामती आणि ते फ्लाईटमध्ये बसलेले. तुम्ही 9:15च्या दरम्यान तुम्ही फोन करा, त्यांच्या PAंना फोन करा. त्यांनी बारामतीतल्या त्यांच्या ते यादव नावाच्या PAंचा नंबरही पाठवला. आणि मग थोडंसं आवराआवरी करायला गेलो. खूप कामकाज पुढचं चालू करायचं होतं. आणि अंघोळ करून बाहेर पडतो तो शहराध्यक्षांचा फोन आला आणि त्यांनी मी दुःखाची गोष्ट सांगितली की बाबा गेले. आणि खरं वाटत नव्हतं. त्यांनी विमान क्रॅश केलं. ती खात्री करून घेतली. पण ते सुनील टिंगरे तेच खूप हुंदके देत तिकडनं ते खूपच हुंदके देत होते. आणि ते खूप म्हणाले की सगळं संपलं म्हणजे आपलं सगळ्यांचं संपलं. तो पिरियड जो होता ना, तो घरातला अर्धा तासाचा पिरियड की बायकोला कळालं, ती शॉकमध्ये उघडली, मुलगा बाहेर पळत आला, तो शॉकमध्ये, तो उलट्या करू लागला त्या टेन्शनमध्ये. ते म्हणजे आपल्या घरातली व्यक्ती गेल्यानंतर गेल्यानंतर जे घडतं ते सगळं माझ्या घरामध्ये घडतं. आणि दादांना थँक्स म्हणता आलं नाही. हे सगळ्यात मोठं माझ्या दुष्यंत मनाला लागलेले शल्य असेल. जेव्हा दादा त्यांचे रील्स बघेन, दादांचे भाषणं ऐकेन, त्यावेळेस मोठा भाऊ आपल्याला वरून आशीर्वाद देईल याची मला निश्चित खात्री असेल. पण दादा नसल्याचं दुःख मात्र कायम राहील. त्यांच्यासारखा काम करणारा कोणी माणूस नव्हता. आपला मोठा भाऊ असतो ना, आपण त्याला काही मागितलं की तो पहिल्यांदा नाही म्हणतो, मला जमेल तेव्हा करीन म्हणतो. आणि एक दिवशी सरप्रायझिंगली तो आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या त्या आणून देतो. तसे दादा होते. सगळ्यांसाठी ते तसेच होते, माझ्यासाठीच नाही, सगळ्यांसाठीच तसे होते. आणि कधी दिल्याचं त्यांनी कधी शेकी पण मिळवली. तुला हे दिलं, तुला डिझर्विंगने ते द्यायचे. आणि काय बऱ्याचशा लोकांनी त्याचं चीजही केलं, चांगलं काम करून दाखवलं की ते पाठीवर थापाई मारायचे, कौतुक करायचे. खूपही कौतुक करत नसायचे, पण आणि मग तेच इतकं काम करायचे, प्रचंड काम करायचे. परत त्यांचे इतकं काम करणारा नेतृत्व महाराष्ट्राला तर मला नाही वाटत कधी मिळेल. त्या देशामध्ये सुद्धा जर आपण कधी लावलं हे इतकं काम करणारा कोणी व्यक्ती असेल का, तर नाही, कोणीच नाही. पुणे विद्यापीठ पुण्याच्या या राजकारणाला आता पालिकेतून जी सुरुवात होती आहे, दादांच्या शिवाय तुमच्या सगळ्या लोकांचं, पक्षाच्या मोठ्या लोकांचं, ह्या कसं तुम्ही बघताय?